पुरुषप्रधान संस्कृतीची आणि कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता चौघा बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा व मुखाग्नी देत एक वेगळा पायंडा पाडला। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील चिखली रीट गावात अंतिम निरोपाचा हा दुःखद प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला। चिखली रीट येथील 80 वर्षाचे बाबूराव मडावी हे थोडीफार शेती करत आपल्या पत्नीसोबत उदरनिर्वाह करायचे। त्यांना 4ही मुलीच होत्या। त्यांचं शिक्षण आणि लग्नासाठी बाबूराव यांनी रक्ताचं पाणी केलं होतं। वृद्धापकाळात आणि मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त असल्यानं त्यांचं मंगळवारी 12 मार्च रोजी अचानक निधन झालं। काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती। त्यांना मुलगा नसल्यानं त्यांच्या 4 मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला। स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला। यावेळी उपस्थित नातेवाईकांसह गावकऱ्यांचे डोळे पाणावले। जीवापाड प्रेम असलेल्या पित्याची प्राणज्योत मालवली। त्यानंतर या चौघींनी गावकऱ्यांच्या मदतीनं अंत्यसंस्काराची तयारी केली। उत्तरा, अनुताई, ललिता आणि निराशा या 4 मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला। पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले। आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला। तोपर्यंत स्थितप्रज्ञ राहून संयमानं सर्व तयारी केली। चिता धडधड पेटल्यावर मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला। त्यांनी हंबरडा फोडत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली। त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले। दरम्यान बाबूराव मडावी हे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद असल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी संस्थेकडून आर्थिक मदत उपाध्यक्ष शेषराव कुमरे, संचालक धर्मराज मराप्पा, गोपाल खरकाटे यांच्या हस्ते देण्यात आली। ही संस्था अडचणीत सापडलेल्या प्रत्येक सभासदाच्या सुखदुःखात सहभागी होऊन विविध मार्गाने मदत करण्यास तत्पर असते।